श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर हे गुन्हेगारीचं हब बनत असल्याचं पाहायला मिळत आहे। नांदूर नाका परिसरातील राहुल थोत्रे प्रकरण ताजं असतानाच शहराच्या पंचवटी परिसरातील फुलेनगर इथं सागर जाधव या तरुणावर गोळीबार झाल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती। गोळीबार झाल्यानंतर तिघं संशयित पळून जात असल्याचा CCTV देखील समोर आला। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेचा तपास सुरू असताना आता धक्कादायक माहिती समोर येते। या गोळीबार घटनेप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना पोलिसांनी अटक केली। याआधी पोलिसांनी तब्बल 11 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या गुन्ह्यात भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर पोलिसांनी त्यांना रात्री उशिरा ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यानंतर अटक केली। जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर येते। मात्र पंचवटी गोळीबार प्रकरणामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे। राजकारण आणि गुन्हेगारीतील संबंधांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।